नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण टीईटी 2026 साठी संपूर्ण राज्यघटना हा जो विषय हा एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण 2013 पासूनचे ते 2025 पर्यंत सर्व आतापर्यंत विचारण्यात आलेले प्रश्न जे आहे ते दर्जेदार स्पष्टीकरणाच्या माध्यमातून इथे कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक विषय जो आहे तर तो लवकरात लवकर जीएस चा कंप्लीट करायचा असेल तर आपण संपूर्ण जीएस ची बॅच आपल्या ॲपवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर टीईटी 2026 साठी आपण गुरुजी बॅच सुरू केलेली आहे. त्यामध्ये हे खालील विषय समाविष्ट असणार आहे आणि इथं कोणकोणते विषय समाविष्ट नाही त्याची सुद्धा नोंद दिलेली आहे. तुम्हाला या लेक्चरची पीडीएफ पाहिजे असेल किंवा बॅच जॉईन करायची असेल तर आपला अभ्यास मित्राचा ॲप डाउनलोड करा. आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे ते तुम्ही फॉलो करून ठेवा आणि इंस्टाचं पेज सुद्धा आहे त्याला पण फॉलो करून ठेवा अपडेटसाठी. सुरू करूया आजचं सेशन. पहिला प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाही? निवडणूक आयुक्त, तर निवडणूक आयुक्तांची राष्ट्रपती नेमणूक करतात. पंतप्रधान आणि मंत्र्यांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीच करतात. राज्यपालाची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीच करतात. मग उपराष्ट्रपतीची नेमणूक जी आहे ती राष्ट्रपती करत नाही. आता उपराष्ट्रपतीसाठी भारतीय राज्यघटनेमध्ये काय होतं? इलेक्शनची तरतूद आहे. कशाची तरतूद आहे? इलेक्शनची तरतूद आहे. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग कोण घेतं? तर जी आपली संसद आहे म्हणजे केंद्रीय पातळीवरील जे कायदेमंडळ आहे त्यामध्ये दोन सभागृह आहे. एक म्हणजे लोकसभा आणि दुसरा आहे राज्यसभा. या दोन्ही सभागृहामधील सर्व खासदार लोक जे आहे तर ते उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. म्हणजे उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत असते आणि बाकीच्या या तिन्ही पदासाठी नेमणूक होत असते. निवडणूक आयुक्तांसाठी नेमणूक होते. पंतप्रधान एकदा एखादा सदस्य लोकसभेवर राज्यसभेवर निवडून आला की त्या सदस्यांची नेमणूक केली जाते राष्ट्रपतींच्या माध्यमातून ॲज अ पंतप्रधान पदावर. तो खासदार म्हणून निवडून आलेला असतो पण पंतप्रधानपदी नेमणूक होत असते आणि राज्यपालाची सुद्धा नेमणूक केली जाते. आता राष्ट्रपती कोणकोणत्या पदाची नेमणूक करतात हे मी इथं दिलेलं आहे. तर पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, त्याचबरोबर राज्यपाल या महत्वाच्या पद. त्याचबरोबर न्यायाधीशाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. बऱ्याचशा मुलांना वाटतं की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक जी आहे तर ती राज्यपालामार्फत केली जात असेल किंवा राज्यपाल करत असेल, पण असं नाहीये. राज्यपाल उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करत नाही, राष्ट्रपतीच करत असतो. त्यानंतर महान्यायवादी जो आपल्या भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून त्याला ओळखलं जातं त्याविषयीचं कलम आहे कलम 76. त्यानंतर निवडणूक आयोग, जो काही निवडणूक आयोग आहे, इलेक्शन कमिशन आहे तर त्याचे एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यामध्ये दोन इतर निवडणूक आयुक्त असतात त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतो. वित्त आयोग ज्यामध्ये एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात त्यांची नेमणूक जी आहे ती राष्ट्रपती करतो. आणि UPSCच्या अध्यक्ष आणि सदस्य जवळपास ते 9 लोक असतात त्यांची सुद्धा नेमणूक राष्ट्रपतीच करत असतो. त्यानंतर आपले तिन्ही जे काही सेना आहे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्या प्रमुखांची नेमणूक जी आहे ती राष्ट्रपती करतो. आणि इथं तुम्हाला माझ्यामुळे दिसत नसेल तर इथं मी तुम्हाला सांगतो, मानवाधिकार आयोग जो आहे, अनुसूचित जाती आयोग आहे, अनुसूचित जमाती आयोग आहे, तर त्या पदावरील जे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य असतात त्यांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीच करत असतो. तर राष्ट्रपती या सगळ्या व्यक्तींची नियुक्ती करतो. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते आहे? 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 2 किंवा अधिक गावांसाठी गट ग्रामपंचायत असते. तर बरोबर आहे. ज्या गावाची लोकसंख्या 500 पेक्षा कमी असते तर त्या गावांसाठी म्हणजे 2-3 खेडी आहे जसं की ज्यांची लोकसंख्या 500 पेक्षा कमी आहे तर ते 2-3 खेड्यासाठी एकच ग्रामपंचायत बनवली जाते, तिला म्हटलं तर गट ग्रामपंचायत. पुढे जाऊया. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणं बंधनकारक आहे. तर पहिले जर बघितलं तर 4 सभा होणं बंधनकारक होतं, पण अलीकडे झालेल्या बदलानुसार 6 सभा घेणं इथं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे, ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात. तर ग्रामसेवकाची नेमणूक जी आहे ते गट विकास अधिकारी करत नाही. जिल्हा परिषदेमध्ये जो CEO असतो, मुख्य कार्यकारी अधिकारी जो असतो, तो ग्रामसेवकाची नेमणूक करत असतो. तर त्यामुळे तिसरं विधान चुकीचं आहे आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं होतं. 14 विधान आहे, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. तर हे बरोबर आहे. तर 1 बरोबर आहे, 2 बरोबर आहे, फक्त इथं 3 हे चुकीचं आहे. तर बघा, ग्रामसेवकाबद्दल जाणून घेऊया.
ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो किंवा सचिव असतो, ग्रामपंचायत सचिव असतो. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी किंवा गट ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असतो. त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी जो जिल्हा परिषदेचा असतो त्याच्या माध्यमातून केली जाते. ग्रामसेवक हे क्लास 3चं एक पद आहे, वर्ग 3चा कर्मचारी असतो. याची निवड जिल्हा निवड समितीमार्फत केली जाते. वेतन जिल्हा निधीमधून दिलं जातं, पण याच्यावर नियंत्रण BDOचं असतं, म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच गट विकास अधिकाऱ्याचं असतं. त्याचबरोबर आता ग्रामसभेबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊया. ग्रामसभेचं कलम जे आहे ते आहे कलम 243. यामध्ये ग्रामसभेची व्याख्या देण्यात आलेली. कलम 243A मध्ये संविधानाच्या ग्रामसभेची तरतूद आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. 73वी घटना दुरुस्ती 1992 नुसार ग्रामसभेला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. ग्रामसभेच्या पहिले प्रत्येक वर्षात 4 वित्तीय बैठका होणं 4 बैठका होणं गरजेचं होतं, वित्तीय नाही. तर ते 4 बैठका कधी कधी व्हायच्या, तर 15 ऑगस्टला व्हायची, 26 जानेवारीला व्हायची, 2 ऑक्टोबरला एक बैठक व्हायची आणि 1 मेला एक बैठक व्हायची. तर अशा 4 बैठका व्हायच्या. पण आता 6 बैठका ज्या आहे ते इथं घ्याव्या लागतात अलीकडील काही बदलानुसार. पहिली सभा आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर, आर्थिक वर्ष काय आपलं, तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे काय आहे आपलं आर्थिक वर्ष आहे. तर आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत पहिली बैठक घेणं गरजेचं असतं आणि 2 सभेच्या दरम्यान 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचा गॅप नसावा. ह्या बेसिक गोष्टी ग्रामसभेबाबत लक्षात ठेवायच्या आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न आहे, राज्यसभा हे डायडॅश सभागृह नाहीये. तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे का? यस. हे द्वितीय सभागृह आहे का? यस. म्हणजे संसदेमध्ये जे 2 सभागृह असतात त्यापैकी दुसरं सभागृह कोणतं आहे? तर राज्यसभा आहे. हे कनिष्ठ सभागृह आहे का? नाही, ते वरिष्ठ सभागृह आहे. मग कनिष्ठ सभागृह लोअर हाऊस कोणतं आहे? तर लोकसभा जे आहे ते कनिष्ठ सभागृह आहे. राज्यसभा एक कायमस्वरूपी सभागृह आहे का? यस. ते विसर्जित होत नाही, म्हणजे नष्ट होत नाही. लोकसभा जसं दर 5 वर्षांनी नष्ट होते आणि दर 5 वर्षांनी इलेक्शन होत असतं, तसं राज्यसभेचं नसतं. राज्यसभा कायमस्वरूपी सभागृह आहे. त्याचे 1/3 सदस्य जे आहे, म्हणजे 33% लोक जे आहे, खासदार जे आहे, ते दर 2 वर्षांनी निवृत्त होत असतात. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. तर कलम 81 जे आहे ते लोकसभेचं आहे, कलम 80 जे आहे ते राज्यसभेचं आहे. राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे, लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे. राज्यसभा आणि लोकसभा ही जी नावं आहे ही 1954 मध्ये आपण स्वीकारली होती. त्यापूर्वी जर आपण बघितलं तर त्यांना हाऊस ऑफ पीपल अँड काउन्सिल ऑफ स्टेट्स या नावाने ओळखलं जात होतं. स्थापना 1952 चीच आहे दोघांची, एप्रिल महिन्यामध्ये. तर एवढी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. 4था प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतीची निवड करताना प्रत्यक्ष मतदानात खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात? लोकसभा होतात, राज्यसभेचे पण होतात आणि विधानसभेचे पण होतात. आता मी इथं तुम्हाला जे मुद्दे सांगणार आहे त्याकडे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन इथं काय करायचंय तर गोष्टी लक्षात ठेवायचे. तर बघा, आपल्याकडं संसद जी आहे, संसद केंद्रीय पातळीवर संसद असते आणि संसदेमध्ये 2 सभागृह, एक लोकसभा आहे आणि दुसरा आहे राज्यसभा. मग आता या दोन्ही सभागृहात 2 प्रकारची लोक असतात, 2 प्रकारची. एक असतात इलेक्टेड म्हणजे निवडून आलेले आणि दुसरे असतात नॉमिनेटेड. एक असतात इलेक्टेड, एक असतात नॉमिनेटेड. इलेक्टेड म्हणजे निवडून आलेले आणि नॉमिनेटेड म्हणजे त्यांना नामनिर्देशित केलेलं. राष्ट्रपती काय करतो, त्यांची अपॉइंटमेंट करतो, तिथं त्यांना नामनिर्देशित करतो, त्यांना डायरेक्ट तिथं खासदार बनवतो. तर लोकसभेमध्ये 543 लोक जे आहे ते वेगवेगळ्या मतदारसंघामधून निवडणूक लढून तिथे निवडून जातात आणि 2 सदस्य जे आहे तर ते अँग्लो इंडियन म्हणून नेमले जात होते. अँग्लो इंडियन म्हणजे कोण, तर ज्याची समजून घ्या आई इंग्रज होती आणि वडील भारतीय, किंवा ज्याचे वडील इंग्रज आई भारतीय, असे जे लोक होते तर त्यांना अशा जोडप्यांच्या मुलांना अँग्लो इंडियन म्हटलं जात होतं. मग ते अँग्लो इंडियन आपण नेमायचो, पण आता आपण ते बंद केलेले. पण तरी पण तुम्ही लक्षात ठेवा की जे नॉमिनेटेड मेंबर्स आहे त्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेण्याचा अधिकार नाहीये. फक्त जे इलेक्टेड मेंबर आहेत तेच भाग घेऊ शकतात. राज्यसभेमध्ये पण तसंच आहे. राज्यसभेमध्ये इलेक्टेड मेंबर असतात 238 आणि नॉमिनेटेड मेंबर असतात 12. आता लोकसभेमधलं नॉमिनेटेड मेंबर, आता आपण अँग्लो इंडियनची नेमणूक करत नाही 2019 पासून, पण त्याच्या पहिले आपण करायचो.
पण आजही राज्यसभेमध्ये 12 सदस्यांची नेमणूक केली जाते. हे जे 12 सदस्य आहे ते लास या क्षेत्रामधून त्यांची तिथे नेमणूक होते. एल फॉर लिटरेचर, ए फॉर आर्ट्स, एस फॉर सायन्स आणि दुसरं एस फॉर सोशल सायन्स. तर या क्षेत्रामधून 12 व्यक्ती जे आहे तर ते नेमले जातात कुठे? राज्यसभेवर. मग आपण जर बघितलं तर जे नॉमिनेटेड मेंबर आहे राज्यसभा आणि लोकसभेमधील, त्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेण्याचा अधिकार नसतो. फक्त निवडून आलेल्या मेंबरलाच भाग घेण्याचा अधिकार असतो. हे झालं लोकसभा राज्यसभेच्या बाबतीत. सेम राज्य पातळीवर जर बघितलं तर काय आहे? विधानसभा आणि विधान परिषद आहे. मग विधानसभा जी असते तिच्यामध्ये पहिले एक अँग्लो इंडियन नेमला जायचा, तर ती पद्धत आता बंद झालेली आहे आणि बाकी सदस्य जे आहे ते इलेक्टेड मेंबर असायचे. मग इलेक्टेड मेंबर जे विधानसभेतील तर ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. पण जी विधान परिषद आहे तिचे कोणतेच सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही. हा मुद्दा लक्षात ठेवा. प्रश्न आला तर उत्तर देता आलं पाहिजे. लोकसभा राज्यसभेचे सगळे इलेक्टेड मेंबर, नॉमिनेटेड मेंबर कोणताच भाग घेत नाही. त्यानंतर विधानसभेचे सगळे इलेक्टेड मेंबर, नॉमिनेटेड मेंबर इलेक्शनमध्ये भाग घेत नाही आणि विधान परिषदेचा कोणताच मेंबर राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये भाग घेत नाही. त्याचबरोबर काही केंद्रशासित प्रदेशामध्ये आपल्याला विधानसभा बघायला मिळते. मग त्यामध्ये दिल्लीमध्ये आहे, पुदुचेरीमध्ये आहे, आता जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा विधानसभा आहे. तर केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे आमदार सुद्धा जे इलेक्टेड आहे ते सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभांचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात ही तरतूद 17वी घटना दुरुस्ती 1992 ने समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर मी डिटेल एक्सप्लेनेशन यामुळे देतोय की सेम टू सेम प्रश्न तर येणार नाही, प्रश्न थोडाफार बदलून येईल, तर तेव्हा तुमचं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. तर आपलं इथं उत्तर काय असणार आहे? तर ABC तिन्ही पण. आणि आपण जर बघितलं तर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग कोण घेतं? तर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे सगळे सदस्य भाग घेतात. तिथं नॉमिनेटेड असू द्या, इलेक्टेड असू द्या, सगळे सदस्य भाग घेतात. पण राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये फक्त निवडून आलेले सदस्य भाग घेतात. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊया. 5वा प्रश्न आहे, विशेष गरजा असलेल्या मुला मुलींसाठी शिक्षणाची कमाल वयाची अट काय आहे? तर आपण 2009 मध्ये एक कायदा केलेला आहे, तर राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009. तर यानुसार जे काही शिक्षण आहे तर ते सक्तीचं आणि मोफत करण्यात आलेलं आहे 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी, जे मुलं सामान्य मुलं आहे. पण जे मुलं समजून घ्या की विशेष गरजा असलेले मुलं आहे, म्हणजे दिव्यांग वगैरे मुलं आहे, तर त्यांच्यासाठी ही वयोमर्यादा 6 ते 18 वर्ष करण्यात आलेली आहे. आणि ही तरतूद कुठे? राईट टू एज्युकेशन ऍक्ट, शिक्षण हक्क कायद्यामध्ये ही तरतूद आहे. सामान्य मुलांपेक्षा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी जास्त आहे 4 वर्षाने. हा मुद्दा लक्षात ठेवा. इथे उत्तर असेल आपला पर्याय क्रमांक 3, 6 ते 18 वर्ष. पुढील प्रश्न आहे, ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात? जर तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य व्हायचंय तर वय वर्ष 21 तुमचं पूर्ण पाहिजे. आता बघा, मी तुम्हाला सगळ्या इलेक्शनसाठी वय वर्ष सांगून देतो. जर तुम्हाला पंचायत राज संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका या सगळ्यांचं इलेक्शन लढायचं असेल तर तुम्हाला वय लागतं 21 वर्ष. जर तुम्हाला लोकसभा आणि विधानसभेचं इलेक्शन लढायचंय तर वय तुमचं लागतं 25 वर्ष. जर तुम्हाला राज्यसभा आणि विधान परिषद यांचं इलेक्शन लढवायचं असेल तर तुमचं वय लागतं 30 वर्ष. आणि जर तुम्हाला राष्ट्रपती उपराष्ट्रपतीचं इलेक्शन लढवायचं तर वय लागतं 35 वर्ष. आणि राज्यपालासाठी इलेक्शन नसतं, पण राज्यपाल म्हणून तुमची जर नियुक्ती करायची असेल, तुम्हाला समजून घ्या तिथं नियमायचं असेल तर तुमचं वय सुद्धा 35 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे. तर महत्वाच्या पदांसाठी, महत्वाच्या इलेक्शनसाठी किती कमीत कमी वय असायला पाहिजे हे आपण इथं क्लिअर केलेलं आहे. चला पुढे जाऊया. पुढील प्रश्न बघूया. लोकसभा हे डायरेक्ट सभागृह आहे. आताच आपण बघितले वरिष्ठ सभागृह काय? राज्यसभा. मग लोकसभा काय? कनिष्ठ सभागृह आहे. द्वितीय सभागृह काय? राज्यसभा. आणि कायमस्वरूपी सभागृह काय? तर राज्यसभा. मग लोकसभा काय आहे? तर कनिष्ठ सभागृह आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्याला इथे उत्तर द्यावं लागेल. तर आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलेलं आहे, लोकसभा जे आहे ते कनिष्ठ सभागृह आहे, राज्यसभा जे आहे ते वरिष्ठ सभागृह आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? तर भारतीय संविधानानुसार
आपल्याला मूलभूत हक्क जे आहे ते कुठं बघायला मिळतात, तर ते मी तुम्हाला आता पूर्णपणे एक्सप्लेन करतो. आणि ही स्लाइड तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, भविष्यात तुम्हाला यातूनच प्रश्न विचारला जाईल. तर भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 पासून कलम 35 हे जे आहे ते मूलभूत हक्काच्या चॅप्टरशी संबंधित आहे. तर भाग किती 3 आणि कलम किती, कलम 12 ते 35. आता इथे लक्ष द्या, कलम 12 आणि 13 यामध्ये इतर इन्फॉर्मेशन दिलेली आहे, इतर इन्फॉर्मेशन. पण पुढचे जे कलम आहे 14 पासून 32 पर्यंत आणि 33, 34 आणि 35 यामध्ये सुद्धा अदर इन्फॉर्मेशन आहे, पण मूलभूत हक्कांशी संबंधितच. आणि 12 आणि 13 मध्ये पण अदर इन्फॉर्मेशन आहे, मूलभूत हक्कांशी संबंधितच. पण जी कलम 14 पासून कलम 32 आहे, तर ती प्रॉपर मूलभूत हक्कांशी संबंधित कलम आहे, 14 ते 32. आणि हे जे मूलभूत हक्कांची कलम आहे, तर मग इथं मूलभूत हक्कांचे काही प्रकार पडलेले आहे. जसं की समानतेचे मूलभूत हक्क जे ते कलम 14 ते 18 मध्ये दिलेले आहे. जसं की कायद्यासमोर समानता, त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी भेदभाव नाही करायचा, त्याचबरोबर सरकारी नोकरीमध्ये समान संधी असली पाहिजे, अस्पृश्यता नष्ट करणे, त्याचबरोबर पदव्या समाप्त करणे. त्यानंतर पुढे 19 ते 22 ही जी काही कलम आहे, तर ही स्वातंत्र्याच्या हक्काची कलम आहे. 23-24 हे कलम शोषणाविरुद्धचे हक्क म्हणून ओळखले जातात. 25 ते 28 कलम जे आहे ते धार्मिक स्वातंत्र्याची कलम आहे. 29-30 या कलमांना अल्पसंख्याकाचे हक्क किंवा सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि 32 या कलमाला घटनात्मक उपाययोजनेचा हक्क म्हटलं जातं. जर आपल्या मूलभूत हक्क कोणी काढून घेतला तर कलम 32 नुसार आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. याच कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलेलं आहे. परत येऊया प्रश्नावर. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हे आपल्याला देण्यात आलेलं आहे कुठे, तर कलम 25 पासून कलम 28 पर्यंत. शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क कलम 29 आणि 30 मध्ये आहेत. मतदानाचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 326 मध्ये आहे. तो मूलभूत हक्क नाहीये, तो एक कायदेशीर स्वरूपाचा हक्क आहे. घटनात्मक उपाययोजनाचा हक्क तर तो कलम 32 मध्ये आहे. या व्यतिरिक्त मी तुम्हाला कोणते सांगितले, समतेचे हक्क, तर समतेचे हक्क जे आहे ते कलम 14 ते 18 मध्ये आहेत. स्वातंत्र्याचे हक्क जे स्वातंत्र्य, तर हे कुठं आहे, तर कलम 19 पासून 22 पर्यंत स्वातंत्र्याचे हक्क आहे. आणि त्याचबरोबर शोषणाविरुद्धचे हक्क जे आहे तर ते कलम 23 आणि 24 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. पुढे जाऊया. किमान 15 व कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेमध्ये असते, तर जी पंचायत समिती असते, पंचायत समिती, त्यामध्ये जर तुम्हाला समजून घ्या की त्याविषयी तुम्हाला सदस्य संख्या विचारली जाऊ शकते, ग्रामपंचायतीची विचारली जाऊ शकते, नगर परिषदेची पण विचारली जाऊ शकते. तर किमान 15 ते कमाल 45 सदस्य संख्या जी आहे ती कोणाची आहे, पंचायत समितीची आहे. बघा आता प्रत्येक ठिकाणी सदस्य संख्या किती असते, तर ग्रामपंचायतीमध्ये 7 ते 17, कमीत कमी 7, जास्तीत जास्त 17 ही सदस्य संख्या असते. पंचायत समितीमध्ये कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त 45 ही सदस्य संख्या असते. जिल्हा परिषद, यावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे, तर जिल्हा परिषदेमध्ये कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 ही सदस्य संख्या असते. आता शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर बघितलं, नगर परिषदेमध्ये कमीत कमी 17 आणि जास्तीत जास्त 38 ही सदस्य संख्या असते. नगर पंचायतमध्ये कमीत कमी 9 आणि जास्तीत जास्त 15 ही सदस्य संख्या असते. आणि महानगरपालिकेमध्ये सदस्य संख्या जी आहे तर ती लोकसंख्येवर डिपेंड करते. मग लोकसंख्येनुसार तिथली सदस्य संख्या ठरवली जाते, ती काही फिक्स नसते. मग आपलं उत्तर काय असणार आहे, पंचायत समिती. पुढे जाऊया. 10वा प्रश्न, खालील पर्यायातील राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब कोणती आहे, तर राज्यपालाशी संबंधित वेगळी बाब काय, चुकीचं काय, तर हे आपण इथं बघू. राज्याचे ते घटनात्मक प्रमुख असतात, बरोबर आहे. राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण आहे, राज्यपाल आहे. बघा 2 प्रकारचे प्रमुख असतात, एक म्हणजे खरा शासन प्रमुख, तर खरा शासन प्रमुख राज्याचा कोण असतो, मुख्यमंत्री असतो. आणि घटनेने कुणाला राज्याचा प्रमुख बनवलेले, तर ते असतात राज्यपाल. सेम आपण केंद्रीय पातळीवर जरी बघितलं तर हेड ऑफ स्टेट कोण असतात, राष्ट्रपती. राष्ट्रपती जे आहे हेड ऑफ स्टेट असतात, म्हणजे देशाचे घटनात्मक प्रमुख कोण आहे, राष्ट्रपती. पण हेड ऑफ गव्हर्नमेंट कोण असतात, पंतप्रधान.
देशाचे खरे शासन प्रमुख कोण आहे? पंतप्रधान. तर राज्याचे ते कार्यकारी प्रमुख सुद्धा असतात, जो राज्यामध्ये पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ जे काही निर्णय घेतात, तर आणि देशामध्ये पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ जे काही निर्णय घेतात, तर ते राज्यपालांना विचारून घेत असतात. केंद्रीय पातळीवर प्राईम मिनिस्टर त्यांचं मंत्रिमंडळ कुणाला विचारून निर्णय घेतं? राष्ट्रपतींना. आणि राज्यात जो काही सीएम असतो, मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ कुणाला विचारून निर्णय घेत असतं? राज्यपालांना. आणि याच अधिकारांना काय म्हटलं तर कार्यकारी अधिकार. मग कार्यकारी प्रमुख कोण आहे? तर ते आहे राज्यपाल. राज्यपाल हे राज्याबाहेरील व्यक्ती असतात, बरोबर आहे. ही गोष्ट घटनेमध्ये दिलेली नाही, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये ही गोष्ट मेन्शन नाहीये. राज्यपाल जे आहे ते राज्याबाहेरची व्यक्ती आहे असा एक संकेत पाळला जातो, परंपरा पाळली जाते. आपल्याकडे काही संकेत परंपरा गोष्टी पाळल्या जातात बघा. आपण समजून घ्या की कपाळाला गंध लावतो, हा काय एक संकेत आहे, एक परंपरा चालत आलेली हिंदू धर्मामध्ये. तशाच प्रकारे आपल्या देशामध्ये सुद्धा काही परंपरा ज्या आहे ते निर्माण झालेल्या आहे. जसं की राज्यपाल जो आहे तो राज्याच्या बाहेरचा व्यक्ती असावा, जेणेकरून तो देशातील राजकारणामध्ये ढवळाढवळ करणार नाही, राज्यातील राजकारणामध्ये ढवळाढवळ करणार नाही. जर राज्यातील असेल, फॉर एक्झाम्पल मी जर असेल आणि मला जी पार्टी आवडते मी तिलाच पुढे जाऊन सपोर्ट करत, त्यामुळं राज्यपाल जो आहे तो राज्याच्या बाहेरचा असावा लागतो. राज्यातील कार्यकारी मंडळामध्ये त्याचा समावेश नसतो, ते कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात. मग जो प्रमुख आहे त्याचा समावेश असेलच ना, तर त्यामुळं पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. आपल्याला काय विचारलं होतं, तर कोणती बाब विसंगत आहे? चौथी बाब इथे विसंगत आहे. राज्यपाल भारतीय राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये त्यांच्याविषयी इन्फॉर्मेशन आहे. कलम 153 ते 167 त्यांच्याविषयीचा आहे. राज्यपाल पद आपण 1935च्या कायद्यामधून घेतलेलं आहे. राज्यपालांची नेमणूक केंद्र सरकार करतं, राष्ट्रपती करतं. ही पद्धत आपण कोणत्या देशाकडून घेतली? तर कॅनडाकडून घेतलेली आहे. बघा, कलम 153 मध्ये असं म्हटलंय की प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल, पण 7वी घटना दुरुस्ती 1956 मध्ये करण्यात आली आणि त्यानुसार असं म्हणण्यात आलं की एक व्यक्ती 2 राज्यासाठी सुद्धा राज्यपाल म्हणून काम करू शकतो. आणि कलम 154 मध्ये म्हटलेलं आहे की राज्याचा कार्यकारी अधिकार जो आहे तर तो कुणाकडे असेल? राज्यपालाच्या हातात असेल. तर आता राज्यपालाविषयीचे जे कलम आहे त्याची एक ट्रिक आहे. ट्रिक काय आहे? राजा का नाक योगा से साप. राजावरून प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल, हे कलम 153 मध्ये दिलेले आहे. का वरून राज्याचा कार्यकारी अधिकार जो आहे तर तो राज्यपालाकडे असेल, हे 154 मध्ये दिलेलं आहे. आता पुढं नाक लिहायचं आपल्याला. राजा आपण लिहिलं, राजा लिहिलं, का लिहिलं, नाक लिहायचंय. तर नावरून नियुक्ती 155 मध्ये, क वरून कार्यकाळ किती असतो? 5 वर्षाचा, ते 156 मध्ये दिलेले आहे. यो वरून योग्यता म्हणजेच पात्रता कलम 157 मध्ये दिलेले आहे. ते वरून सेवा शर्ती हे 158 मध्ये दिलेले आहे. आणि साफ वरून शपथ जे आहे ते 159 मध्ये दिलेलं आहे. तर राजा का नाक योगासे साप हे तुम्हाला ट्रिक लिहायची जर राज्यपालाचं कलम विचारलं तर, आणि सुरुवात 153 पासून करायची आहे. मग इथं शब्द कोणते पूर्ण लिहायचे? तर राजा शब्द या ट्रिक मध्ये पूर्ण लिहायचा आहे, योगा शब्द आणि साप शब्द पूर्ण लिहायचा आहे. बाकी राजा का नाक तुम्हाला स्प्लिट करून लिहायचं आहे. योगा आणि पुढे सेपरेटच असणार आहे. तर अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची आणि 153 पासून 159 पर्यंत लिहून द्यायचे. त्यावरून तुम्हाला इझिली कोणताही कलम विचारण्यात आलं तर सांगता येईल. आणि 161 जे कलम आहे त्यामध्ये राज्यपालाचा क्षमादानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालीलपैकी कशात होईल? तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की हा मूलभूत हक्क नाहीये. हा जो हक्क आहे हा घटनात्मक हक्क आहे, कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे. म्हणजे संविधानामध्ये दिलेला एक हक्क आहे की मला संविधानाने हक्क दिलेला आहे की मी काय करू शकतो? मतदान करू शकतो. मग हा कुठे दिलेला आहे? तर भारतीय संविधानाच्या कलम 326 मध्ये हा हक्क दिलेला आहे. हा मूलभूत हक्क नाहीये. तर हा एका प्रकारचा काय घटनात्मक हक्क आहे. काही लोक याला मूलभूत हक्काच्या बाहेरील मूलभूत हक्क म्हणून सुद्धा ओळखतात. तर हा एक कायदेशीर हक्क सुद्धा आहे आणि घटनात्मक हक्क आहे, ही बाब लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊया. 12वा प्रश्न आहे, उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? तर तुम्हाला नेहमी एक प्रश्न विचारला जातोय, मी जेवढे तुमचे प्रश्न बघितले तर आपल्याला जो प्रश्न विचारला जातो ते ईशान्येकडील उच्च न्यायालय जे आहे तर त्यांच्या ठिकाणांवर आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग ईशान्येकडे आपण जर बघितलं तर जी उच्च न्यायालय ती मी तुम्हाला सगळ्यांना रिवाइज करून देतो. ईशान्येकडे गुवाहाटी उच्च न्यायालय आहे. या उच्च न्यायालयाअंतर्गत 4 राज्य येतात. या उच्च न्यायालयाचं मुख्यालय जे आहे ते आसाम मधील गुवाहाटी या ठिकाणी आहे.
पण इतर 3 ठिकाणी या उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. मग कुठे कुठे 3 ठिकाणी? तर बघा, आपण बघितलं आसाममध्ये गुवाहाटी या ठिकाणी त्याचं मेन ऑफिस आहे. पण अरुणाचल प्रदेशमधील इटानगर या ठिकाणी त्याचं खंडपीठ आहे. नागालँडमध्ये कोहिमा या ठिकाणी त्याचं खंडपीठ आहे. आणि मिझोरममध्ये ऐझॉल या ठिकाणी त्याचं खंडपीठ आहे. हे झालं गुवाहाटी उच्च न्यायालय. बाकी मणिपूरसाठी इम्फाळ हे स्वतंत्र उच्च न्यायालय, मेघालयसाठी शिलाँग हे स्वतंत्र उच्च न्यायालय. त्यानंतर त्रिपुराचं एक स्वतंत्र उच्च न्यायालय आगरतळामध्ये त्याचं मुख्यालय आहे. आणि सिक्कीमचं एक सेपरेट उच्च न्यायालय इथं दिसत नसेल तर गंगटोक या ठिकाणी त्याचं काय आहे तर मुख्यालय किंवा त्याची मेन शाखा किंवा त्याचं स्थान आपल्याला सांगता येईल. मग उच्च न्यायालय असणारं ठिकाण जे आहे ते कोणतं आहे? यामध्ये इम्फाळ जे आहे ते उच्च न्यायालय असणारं ठिकाण आहे. इम्फाळमध्ये कोणतं उच्च न्यायालय आहे? तर मणिपूरचं उच्च न्यायालय जे आहे ते इम्फाळ या ठिकाणी आहे. बाकी इटानगर इथं ऑप्शन आपल्याला दिसतोय, तर इटानगर या ठिकाणी उच्च न्यायालय नाही, उच्च न्यायालयाचं काय खंडपीठ आहे. तर ईशान्य भारतातील उच्च न्यायालय आणि ठिकाणं यावर 3 प्रश्न येऊन गेलेले, 4था पण येऊ शकतो. पुढे जाऊया. हा सुद्धा प्रश्न 3 वेळा रिपीट झालेला आहे, पण 3 वेळा वेगवेगळ्या प्रकारे विचारण्यात आलेला आहे. तर संयुक्त राष्ट्राशी म्हणजे युनायटेड नेशनशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे? तर बघा, संयुक्त राष्ट्राशी संबंधित ज्या काही संस्था आहे आणि त्यांचे मुख्यालय यावर प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. मग शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्कोचं मुख्यालय कुठं आहे? तर पॅरिस फ्रान्समध्ये आहे. कुठे? पॅरिस फ्रान्समध्ये आहे. जागतिक आरोग्य संघटना WHO चं मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे जिनिव्हामध्ये. कुठे आहे? जिनिव्हामध्ये. तर युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस फ्रान्समध्ये, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये. त्यानंतर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग याचं मुख्यालय व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये आहे. आणि अन्न व शेती संघटना फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनचं मुख्यालय रोम, इटली या ठिकाणी आहे. मग तुम्हाला पॅरिस, व्हिएन्नावर, जिनिव्हावर क्वेश्चन आलेला आहे, पॅरिसवर पण प्रश्न आलेला आहे आणि व्हिएन्नावर पण प्रश्न आलेला आहे. आणि 4 वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे, तो आपण पुढे बघणारच आहोत. तर इथं काय विचारलं? जिनिव्हामध्ये कोणत्या संघटनेचं मुख्यालय? WHOचं. पॅरिसमध्ये कुणाचं आहे? युनेस्कोचं. आणि IAEA तर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचं मुख्यालय कुठे? ते व्हिएन्ना, रोम या ठिकाणी, व्हिएन्ना ऑस्ट्रिया या ठिकाणी मुख्यालय आहे. आणि फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचं जे मुख्यालय तो रोम, इटलीमध्ये आहे. पुढे जाऊया, एकच मिनिट. चला पुढे जाऊया. 14वा प्रश्न बघूया. जिल्हा परिषद कामकाजा संबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता आहे? तर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान 50 असते. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किती असते? मी तुम्हाला आता थोडा वेळ झालं सांगितलं होतं आणि इथून पुढे लक्षात ठेवायचंय 50 ते 75. 50 ते 75 ही जिल्हा परिषदेची सदस्य संख्या असते. मग 50 दिलं, 55 दिलं, 51 दिलं हे चुकीचं असणार आहे. आपल्याला 50 ते 75च पाहिजे तिथं. मग आपण जर बघितलं तर पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जे आहे ते जिल्हा परिषदेचे सदस्य नसतात. तर बघा, जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेले जे लोक आहेत ते जिल्हा परिषदेचे सदस्य असतात. त्याचप्रमाणे ज्या काही जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समिती आहे तर या पंचायत समितीचे जे अध्यक्ष असतात, सभापती असतात, ते जिल्हा परिषदेमध्ये पदसिद्ध सदस्य असतात. म्हणजे एखादा व्यक्ती पंचायत समितीचा अध्यक्ष बनला की तो जिल्हा परिषदेमध्ये डायरेक्टली काय बनून जातो? सदस्य बनून जातो. डायरेक्टली काय म्हणतो? सदस्य बनतो. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यामध्ये 34 जिल्हा परिषद आहे. मग सर 2 जिल्ह्यामध्ये काय इथे जिल्हा परिषद नाहीये? तर 2 जिल्हे जे आहेत ते पूर्ण शहरी जिल्हे, मुंबई शहर, मुंबई उपनगर. आणि जिल्हा परिषद जी आहे तर ती ग्रामीण भागाच्या विकासासाठी स्थापन केली जाते. नावात जिल्हा आहे म्हणून जिल्ह्यासाठी नसते. जिल्ह्यासाठी जी काही प्रॉपर शहर असतं त्यासाठी महानगरपालिका वगैरे असते. पण आपण इथे जर बघितलं तर जिल्हा परिषद जी आहे मित्रांनो ती जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी स्थापन केली जाते. बाकी तुम्हाला इलेक्शन जर लढवायचं असेल जिल्हा परिषदेचे 21 वर्ष वयोमर्यादा आहे. आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जे आहे ते जिल्हा परिषदेमध्ये एक स्थायी समिती असते, त्याचे सुद्धा अध्यक्ष असतात. यावर पण खूप वेळा प्रश्न विचारून झालेला आहे.
तर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य नसतात, असतात, हे चुकीचं विधान आहे. अध्यक्षपदी असलेल्या महिलेविरुद्ध अविश्वास ठरावासाठी 1/3 सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो. बरोबर. तर एखादी महिला अध्यक्ष आहे जिल्हा परिषदेची, तिला आपल्याला काढायचंय, तर त्यासाठी 1/3 सदस्यांचा काय लागतो? पाठिंबा लागतो. तिला काढण्यासाठी जर सुरुवात करायची असेल तर 1/3 म्हणजे 33% सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो. पुढील विधान आहे, हे तिसरं विधान बरोबर आहे आणि आपल्याला बरोबर पर्याय विचारलेला आहे, म्हणून आपलं उत्तर 3च असेल. पण चौथा पण ऑप्शन इथं बघून घेऊया. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतो. तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नाही, अध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष असतात, त्यामुळे चौथं पण विधान चुकीचं आहे. आता पुढे तुमचा हा प्रश्न चुकणार नाही बघा. जिल्हा परिषदेच्या कामकाजासंबंधी योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता आहे? तर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किती आहे? 50 ते 75. जस्ट आत्ताच आपण बघितलेलं आहे, मग पहिलं विधान चुकीचं असणार आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. करेक्ट. दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं इथं विधान बघा, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचं वय किती असलं पाहिजे? 25 का? नाही, 21 वर्ष असायला पाहिजे. त्यामुळे तिसरं विधान पण काय आहे? चुकीचं आहे. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष इथं आपण जर बघितलं स्थायी समितीचा अध्यक्ष असतो, उपाध्यक्ष नाही. तर पर्याय क्रमांक 2 हे बरोबर असणार आहे. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार खालील पर्यायात कोणता आहे? भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार खालील पर्यायापैकी कोणता? तर माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे का? नाही. माहितीचा अधिकार राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट जो आहे तो 2005 चा आहे. आणि मग आपण जर बघितलं तर हा एक वेगळा कायदा आहे, हा मूलभूत अधिकार नाहीये. मतदानाचा अधिकार कलम 326 मध्ये दिलेला आहे, हा घटनात्मक अधिकार आहे, हा मूलभूत अधिकार नाहीये. घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार हा कलम 32 मध्ये दिलेला आहे, हा मूलभूत अधिकार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. मानवाधिकार जो आहे तर तो मूलभूत अधिकार नाहीये. तर ऑलरेडी आपण बघितलेले समतेचे हक्क जे आहे ते कलम 14 ते 18 मध्ये दिलेले आहे. स्वातंत्र्याचे हक्क कलम 19 ते 22 मध्ये, शोषणाविरुद्धचे हक्क कलम 23-24 मध्ये, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28 मध्ये, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क 29 आणि 30 मध्ये आणि घटनात्मक उपाययोजनाचा हक्क कलम 32 मध्ये दिलेला आहे. बघा परत प्रश्न आला, उच्च न्यायालय असणारे ठिकाण आणि खालील पर्यायापैकी कोणते? तर उच्च न्यायालय असणारे ठिकाण कोणतं आहे? शिलाँग. तर शिलाँग या ठिकाणी उच्च न्यायालय आहे मित्रांनो. मग शिलाँग मध्ये कोणतं उच्च न्यायालय? तर मेघालयचं उच्च न्यायालय जे आहे ते शिलाँग मध्ये. मग इतर ऑप्शन सुद्धा बघा, कोहिमा, एजॉल आणि इटानगर. तर कोहिमा, एजॉल आणि इटानगर जे आहे ते इटानगर, कोहिमा आणि एजॉल या ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. काय? उच्च न्यायालय नाहीये, उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. गुवाहाटी जे उच्च न्यायालय त्याची खंडपीठ आपल्याला इटानगर, कोहिमा आणि एजॉल या ठिकाणी बघायला मिळतात. मग इथं पर्याय क्रमांक 1 जे आहे शिलाँग हे आपलं उत्तर असेल, कारण शिलाँगला मेघालयचं उच्च न्यायालय आहे. पुढील प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचं मुख्यालय व्हिएन्ना येथे? आपण आत्ताच बघितलं, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग आपण WHO मुख्यालय बघितलं होतं, अन्न व शेती संघटनेचं मुख्यालय बघितलं होतं. मग आता आपल्याला विचारलेलं आहे व्हिएन्ना मध्ये कुणाचं मुख्यालय? व्हिएन्ना. तर बघा परत एकदा रिवाइज करून देतो. युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस फ्रान्समध्ये आहे. WHO जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये यावर प्रश्न झालेला आहे. व्हिएन्ना मध्ये आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा आयोगाचं काय आहे? मुख्यालय आहे. आणि अन्न व शेती संघटनेचं मुख्यालय रोम मध्ये आहे. तर आपलं उत्तर असणार आहे आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा आयोगाचं मुख्यालय व्हिएन्ना या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3. युनेस्कोचं आपण जर बघितलं तर पॅरिस मध्ये आहे. WHO जिनिव्हा मध्ये आहे आणि अन्न व शेती संघटनेचं रोम मध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाहीये? तर शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क कलम 29 आणि 30 मध्ये दिलेले आहे. मानवाधिकार हा मूलभूत हक्क नाहीये. धर्म स्वातंत्र्याचे अधिकार जे आहे ते कलम 25 पासून 28 मध्ये दिलेले आहे. आणि घटनात्मक उपाययोजनेचा हक्क जो आहे तो सुद्धा दिलेला आहे कलम 32 मध्ये. तर पर्याय क्रमांक 2 जे आहे ते काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे. पुढे जाऊया. किमान 17 व कमाल 38 ही सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेची असते? तर
किमान 17 आणि कमाल 38 ही नगर परिषदेची सदस्य संख्या आहे. तर नगर परिषदेमध्ये जर बघितलं तर 17 ते 38 ही नगर परिषदेची सदस्य संख्या आहे. परत एकदा रिवाइज करून देतो. ग्रामपंचायतची सदस्य संख्या 7 ते 17 आहे. पंचायत समितीची 15 ते 45 आहे. जिल्हा परिषदेची 50 ते 75 आहे. नगर पंचायतची 9 ते 15 आहे आणि नगर परिषदेची 17 ते 38 एवढी सदस्य संख्या आहे. पुढील प्रश्न आहे, खालील पर्यायातील राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब कोणती? आता राज्यपालाशी संबंधित वेगळी बाब आपल्याला विचारलेली आहे, विसंगत बाब विचारलेली आहे. राज्याचे ते कार्यकारी प्रमुख असतात, बरोबर आहे. राज्याच्या बाहेरील व्यक्ती असतात, हे सुद्धा बरोबर आहे. राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये त्यांचा समावेश असतो, हे सुद्धा बरोबर आहे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याची ते नेमणूक करतात, तर इथं सगळंच बरोबर आहे. मग आता ही सर्वचे सर्व स्टेटमेंट बरोबर आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये आपण काय उत्तर द्यायचं, तर कोणतंही एक उत्तर देऊन यायचं. अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो कॅन्सल होऊन जातो. किंवा मग तुम्ही असंही उत्तर देऊ शकता, यामध्ये 3 बाबी ज्या आहेत त्या घटनेमध्ये दिलेल्या आहे. जसं की राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात, राज्यपाल, कार्यकारी मंडळामध्ये त्यांचा समावेश असतो आणि मुख्यमंत्र्याची नेमणूक ते करतात. या 3 गोष्टी घटनेमध्ये दिलेल्या आहे. मग घटनेमध्ये काय नाहीये, तर ते राज्याच्या बाहेरील व्यक्ती आहे. हा एक संकेत, ही एक परंपरा आहे. मग याच ऑप्शनला आपण काय करायचं, निवडायचं आहे. अशा वेळी उत्तर क्रमांक 2 आपल्याला द्यायचं आहे. पण मोस्ट ऑफ द टाइम राज्यपालाशी संबंधित सगळ्याच बाबी आहे, पण अशा प्रकारचा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. नाही झाला तर घटनेमध्ये कोणत्या बाबीचा समावेश नाही हे तिथं बघायचं आहे. पुढे जाऊया. जिल्हा परिषदेच्या कामकाजाविषयी योग्य विधान कोणतं? जिल्हा परिषद सदस्य संख्या कमाल 100 असते? नाही, त्याची रेंज आपण बघितलेली आहे, 50 ते 75 सदस्य संख्या असते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वय किमान 25 वर्ष नाही 21 वर्ष असावं लागतं. जिल्हा परिषद अध्यक्ष स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर हे बरोबर आहे. पहिले दोन्ही चुकीचं होतं. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सभासद नसतात, तर पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात. मग हे पण विधान चुकीचं आहे. तर ऑलरेडी या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या. पुढे जाऊया. भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्वाचा मूलभूत अधिकार कोणता आहे? तर भारतीय राज्यघटनेमध्ये सगळ्यात महत्वाचा मूलभूत हक्क जो असेल तो आहे कलम 32 मध्ये दिलेला घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. जर तुमचा कोणताही मूलभूत हक्क सरकारने काढून घेऊ द्या किंवा एखाद्या खासगी व्यक्तीने तुमच्याकडून तो मूलभूत हक्क काढून घेऊ द्या, कलम 32 नुसार तुम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचा अधिकार आहे आणि परत तो मिळवण्याचा अधिकार आहे. म्हणूनच याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे, तर घटनेचा आत्मा म्हटलेलं आहे. परत प्रश्न आला बघा. उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालीलपैकी कोणते? आगरतळा, कोहिमा, दिसपूर, एजॉल. तर आपलं उत्तर असेल आगरतळा. मग आगरतळा या ठिकाणी कोणतं उच्च न्यायालयाचं मुख्यालय आहे? त्रिपुराचं मुख्यालय जे आहे त्रिपुरा उच्च न्यायालयाचं, ते आगरतळा या ठिकाणी. कोहिमामध्ये काय आहे? एजॉल मध्ये काय आहे? तर खंडपीठ आहे. पुढे जाऊया. 25वा प्रश्न. संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचं मुख्यालय पॅरिसमध्ये आहे? तर पॅरिसमध्ये युनेस्कोचं मुख्यालय आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचं मुख्यालय जे आहे ते व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये आहे. अन्न व शेती संघटनेचं मुख्यालय जे आहे ते रोम इटलीमध्ये आहे. त्यानंतर युनेस्कोचं मुख्यालय जे आहे, युनेस्कोचे मुख्यालय जे आहे तर ते कुठे आहे? तर पॅरिसमध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. आणि जागतिक आरोग्य संघटनेचं जे काही मुख्यालय आहे तर ते जिनिवामध्ये आहे. कुठे आहे? जिनिवामध्ये. जिनिवा स्वित्झर्लंड. तर पर्याय क्रमांक 3 आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. काय उत्तर असणार आहे आपलं? युनेस्को आपलं उत्तर असणार आहे. तर ह्या 4-5 संघटना ज्या आहे, आता किती वेळा तुम्ही प्रत्येक संघटनेवर प्रश्न बघत आहात, तर प्रत्येक संघटनेवर प्रश्न येतो, त्यामुळे व्यवस्थित पाठ करून ठेवायची मुख्यालय. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणतं वैशिष्ट्य आहे? तर पांढरा रंग जो आहे तो समतेचं प्रतीक आहे. तर बघा, पांढरा रंग जो आहे तो शांतता आणि सत्याचं प्रतीक आहे. हा आपला जो राष्ट्रध्वज आहे त्यामध्ये पांढरा रंग शांतता आणि सत्याचं प्रतीक आहे, तो समतेचं नाहीये, त्यामुळे एक चुकीचं आहे. हिरवा रंग कृषी प्रधानतेचं प्रतीक आहे. हिरवा रंग कशाचं प्रतीक आहे?
तर हिरवा रंग जो आहे तो समृद्धी आणि निसर्गाचं प्रतीक आहे, कृषी प्रधानतेचं प्रतीक नाहीये. अशोक चक्र हे धर्मनिरपेक्षचं प्रतीक आहे. अशोक चक्र जे आहे ते प्रगतीचं प्रतीक आहे, गतीचं प्रतीक आहे. त्यामुळे जर बघितलं तर तिसरं पण विधान चुकीचं आहे. केशरी रंग त्यागाचं प्रतीक आहे, तर हे बरोबर आहे. केशरी रंग जो आहे तो त्याग आणि शौर्य यांचं प्रतीक आहे. आपलं जे अशोक चक्र आहे त्यामध्ये 24 आरे आहेत. किती आरे आहे? 24 आरे आहे. आणि 24 आरे काय दर्शवतात? तर दिवसाचे 24 तास दर्शवतात. म्हणजे अशोक चक्र जे आहे ते गतीचं प्रतीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायला तुम्हाला सोपी होऊन जाईल. आता जो आपला ध्वज होता तर त्या ध्वजाविषयी काही बेसिक इन्फॉर्मेशन बघू. संविधान सभेमध्ये ध्वज बनवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती, तर तिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आपण ध्वजाचा स्वीकार कधी केला? तर 22 जुलै 1947 ला आपण ध्वजाचा स्वीकार केलेला आहे. आपला ध्वज कोणी बनवला? तर पिंगली व्यंकय्या म्हणून व्यक्ती होते, तर त्यांनी आपला ध्वज बनवलेला आहे. त्यांनी जेव्हा ध्वज बनवला तर पहिले त्यावर चरखा होता. काय होता? चरखा होता. मग या चरख्याच्या जागी त्यांनी काय केलं? अशोक चक्र तिथे ऍड केलेलं आहे. तर ही सुद्धा बाब लक्षात ठेवा. पुढे जाऊया. 27वा प्रश्न. देवेंद्र विधान परिषद सदस्य, अनिता पंचायत समितीचे सभापती आणि अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून फ्रान्सिस हे राष्ट्रपती नियुक्त संसद सदस्य आहेत. या माहितीवरून खालीलपैकी योग्य विधाने कोणती? तर अनिता काय? पंचायत समितीचे सभापती. मग अनिता जिल्हा परिषदेची पदसिद्ध सदस्य असणार का? बरोबर असणार. जो व्यक्ती पंचायत समितीचा सभापती असतो तो जिल्हा परिषदेमध्ये सदस्य असतो. देवेंद्र विधान परिषद सदस्य, आणि विधान परिषद सदस्य होण्यासाठी किती वय लागतं? 30. मग विधान काय दिलेले? देवेंद्रचं वय 25 वर्ष असेल. हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर पुढचं विधान काय दिलेलं आहे? तर अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून फ्रान्सिस हे राष्ट्रपती नियुक्त सदस्य आहे. तर फ्रान्सिस यांचा संसद सदस्य म्हणून कार्यकाळ जास्तीत जास्त 5 वर्ष असेल. बरोबर आहे. कारण अँग्लो इंडियन लोकसभेमध्ये नेमले जातात आणि लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ जो आहे तो 5 वर्षाचा असतो. म्हणून आपलं उत्तर असणार आहे अ आणि क बरोबर, पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया. आधुनिक काळात खालील पर्यायापैकी कोणत्या प्रकारची लोकशाही अव्यवहार्य ठरत आहे? म्हणजे कोणती लोकशाही सध्या वर्क करू शकत नाही, सध्या कोणती लोकशाही जी आहे ती काम करू शकत नाही, तर हे आपल्याला विचारलेलं आहे. तर प्रत्यक्ष लोकशाही. आता बघा, प्रत्यक्ष लोकशाही काय असते? डायरेक्ट डेमोक्रेसी काय असते? तर जिथं सर्व लोकांचा समावेश असतो, देशातील सगळे लोक तिथं सहभाग घेतात, सगळे लोक मिळून निर्णय घेत असतात, याला म्हणायचं डायरेक्ट डेमोक्रेसी. थेट लोकांचा सहभाग असतो. जुनी ग्रीक गणराज्य जी होती तर ती त्यामध्ये अशा प्रकारची लोकशाही होती. पण ही लोकशाही तेव्हाच वर्क करते जेव्हा लोकसंख्या कमी असेल. आज आपल्या देशाची लोकसंख्या किती? प्रत्येकाला विचारत बसलं तुझं म्हणणं काय, तर आपला देश कसा पुढे चालणार आहे? तर त्यामुळे जर बघितलं तर लोकसंख्या मुळे आज आपण अशा प्रकारची लोकशाही जी आहे ती वर्क करू शकत नाही, म्हणून ही लोकशाही अव्यवहार्य आहे. सध्या आपल्या देशामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही असते. अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय? तर आपण काही प्रतिनिधींची निवड करतो, त्यांना आपण आमदार खासदार म्हणतो आणि ते आपला देश चालवतात. आणि अप्रत्यक्ष लोकशाहीचेच 2 टाईप आहे. एक संसदीय लोकशाही जी आपल्या भारतामध्ये, आणि एक अध्यक्षीय लोकशाही जी कुठं आहे? अमेरिकेमध्ये आहे. तर बघा, प्रत्यक्ष लोकशाही आज काम करू शकत नाही, आजकाल ती अव्यवहार्य ठरते. अप्रत्यक्ष लोकशाही आज सगळीकडेच आपल्याला बघायला मिळते. अप्रत्यक्ष लोकशाहीचे 2 टाईप आहे, संसदीय लोकशाही आणि अध्यक्ष लोकशाही. पुढे जाऊया. भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणते प्राणी आहेत? सिंह, घोडा, बैल. तर तिन्ही पण प्राणी आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. तर भारताची जी राजमुद्रा आहे, तर सारनाथ मध्ये जो काही स्तंभ होता त्या स्तंभावरून आपण ही राजमुद्रा जी आहे तर ती तयार केलेली आहे किंवा स्वीकारलेली आहे. मग हा जो स्तंभ आहे यावर 4 सिंह आहे. आपल्याला दिसताना 3च दिसतात, पण याच्या पाठीमागे, या 3 सिंहाच्या पाठीमागे पण एक सिंह आहे. त्यानंतर या राजमुद्रेवर जर बघितलं तर अशोक चक्र सुद्धा आहे. त्याचबरोबर एका साईडला बैल आहे जो कष्टाचं प्रतिनिधित्व करतो, तर दुसऱ्या साईडला घोडा आहे जो वेगाचं प्रतिनिधित्व करतो, आणि सिंह जो आहे तो शक्ती, साहस आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. आणि त्याचबरोबर या राजमुद्रेवर सत्यमेव जयते देवनागरी लिपीत लिहिलेलं आहे, जे भारताचा अधिकृत ब्रीदवाक्य आहे. पुढे जाऊया. 30वा प्रश्न. परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते, याचं प्रमुख कारण खालील पर्यायापैकी कोणतं आहे? तर ही संविधानात तरतूद आहे. तर बघा,
दुसऱ्या राज्यातील व्यक्तीची नियुक्ती राज्यपालपदी केली जाते हे संविधानामध्ये मेन्शन नाहीये. कोणत्या व्यक्तीची तिच्या राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे. प्रघात म्हणजे काय तर कन्व्हेन्शन, परंपरा. तर बघा एखाद्या व्यक्तीची नियुक्ती त्याच राज्यामध्ये राज्यपाल केली जात नाही जर ती व्यक्ती त्याच राज्यातील असेल. फॉर एक्झाम्पल आता मी आहे तर माझी नियुक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून होऊ शकणार नाही किंवा तुमची पण होऊ शकणार नाही कारण तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात. का होऊ शकत नाही तर आपण जर बघितलं आपल्याला इथल्या राजकारणामध्ये इंटरेस्ट असेल, एखादी पार्टी आवडत असेल तर आपण त्याचीच बाजू घेऊ म्हणून ती नियुक्ती होत नाही. तर ही काय एक परंपरा आहे, हा एक संकेत आहे. तर परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जात नाही याचं प्रमुख कारण हेच आहे की एक परंपरा आहे, संकेत आहे आणि त्याचं कारण काय ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे जाऊया. राज्याच्या कायदेमंडळात गठीत करण्यासंबंधीच्या नियमावलीत तशी तरतूद आहे. तर कायदेमंडळाच्या नियमांमध्ये अशी काही तरतूद नाहीये. राज्याचे कार्यकारी मंडळ गठीत करण्यासंबंधीच्या नियमामध्ये, तर कार्यकारी मंडळाच्या संबंधित नियमामध्ये पण नाहीये. हा एक नियम आहे, हा एक काय परंपरा आहे, हा एक संकेत आहे, एक कन्व्हेन्शन आहे ज्याला प्रघात म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामसभेची वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते. तर गावातील सर्व अबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. ग्रामसभा म्हणजे सगळे लोक गावातील येत नाही, जे गावातील 18 वर्ष पूर्ण झालेले जे मतदार लोक आहेत तर त्यांचा समावेश ग्रामसभेमध्ये होत असतो. त्यामुळे पहिलेच विधान इथं चुकीचं आहे. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचाची आहे. ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते, बरोबर. ग्रामपंचायती संबंधीच्या मूळ कायद्यात ग्रामसभेच्या स्थापनेविषयीची तरतूद होती, हे सुद्धा बरोबर आहे. तर ग्रामसभा कलम 243 आणि 243 हे ग्रामसभेची कलम आहे. मग आपण जर बघितलं ग्रामसभा म्हणजे काय तर ग्रामपंचायतच्या एरियामध्ये जे 18 वर्ष पूर्ण झालेले जे काही मतदार लोक आहेत ते ग्रामसभेमध्ये ॲज अ सदस्य असतात. पुढे जाऊया. राष्ट्रपती एडॅडॅश नसतात. केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख ते असतात. देशाचे प्रथम नागरिक ते असतात. देशाचे वास्तव प्रमुख, देशाचा रिअल हेड ते असतात का नाही. देशाचे आपण जर बघितलं तर वास्तव प्रमुख जे आहे ते प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान असतात. राष्ट्रपती हे हेड ऑफ गव्हर्नमेंट असतात पण फक्त नाममात्र प्रमुख असतात, नाममात्र, नावापुरते प्रमुख असतात. सगळे निर्णय जे आहे ते पंतप्रधानच घेत असतात. सगळ्या लोकांना मोदीजी माहित असेल पण बऱ्यापैकी लोकांना आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू माहितच नसेल आपल्या देशातील. तर त्यामुळे जर बघितलं तिसरं विधान जे आहे ते आपलं उत्तर असेल, ते देशाचे घटनात्मक प्रमुख असतात, बरोबर आहे. तर राष्ट्रपती जे आहे हे हेड ऑफ स्टेट आहे. याबाबतची तरतूद जी ती कलम 52 मध्ये दिलेली आहे. तर देशाचा पूर्ण जो काही कार्यकारी अधिकार जो आहे तर तो राष्ट्रपतीकडे देण्यात आलेला आहे, हे कलम 53 मध्ये आहे. आणि राष्ट्रपती तिन्ही दलाचे सरसेनापती असतात, ही तरतूद सुद्धा कलम 53 मध्ये दिलेली आहे. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे. राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय पहिले राज्य सूचित होता पण 42वी घटना दुरुस्ती 1976 करण्यात आली आणि हा विषय राज्य सूचीतून काढून त्याला समवर्ती सूचीमध्ये ऍड करण्यात आलेले आहे. तर हा विषय सध्या समवर्ती सूचीमध्ये आहे. तर मूळ राज्यघटनेत शिक्षण हा विषय राज्य सूचित होता पण 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीद्वारे हा विषय राज्य सूचीतून काढून समवर्ती सूचीमध्ये ऍड केलेला आहे. त्यामुळे शिक्षणाशी संबंधित धोरण केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघंही ठरवू शकतात. पुढील प्रश्न आहे खालील पर्यायात गटात न बसणारा पर्याय कोणता. जागतिक आरोग्य संघटना, जागतिक व्यापार संघटना, अन्नधान्य व कृषी परिषद, संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषद. तर गटात न बसणारी संघटना आहे जागतिक व्यापार संघटना. कारण या तिन्ही संघटना WHO घ्या, FAO घ्या किंवा युनेस्को घ्या, या संयुक्त राष्ट्राच्या संघटना आहे. पण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जी आहे ती संयुक्त राष्ट्राची संघटना नाहीये. तर ही जी संघटना आहे ही स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संघटना आहे, संयुक्त राष्ट्राची संघटना नाहीये. एक विशेष आणि सेपरेट संघटना आहे जिचं मुख्य उद्दिष्ट आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर जे व्यापार चालतात तर त्यांना चालना देणे, प्रोत्साहन देणे. हिची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर पहिले गॅट म्हणून करार स्थापन करण्यात आला होता. या कराराच्या जागी याची स्थापना करण्यात आलेली आहे 1 जानेवारी 1995 मध्ये आणि जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्येच या संस्थेचं मुख्यालय आहे. तर अशा प्रकारे आजचं सेशन संपलं. जर तुम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त आणि क्वालिटी तयारी करायची असेल तर तुम्ही संपूर्ण GS1 सब्जेक्ट 1 व्हिडिओ 1 नोट्स वाली बॅच जॉईन करू शकता. त्याचबरोबर आपली TET ची गुरुजी बॅच देखील आहे,
ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्यामध्ये समाविष्ट कंटेंट वगैरे इथं सगळं मी मेन्शन केलेलं आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपलं ॲप आहे, ॲपमध्ये तुम्हाला या लेक्चरची PDF, त्याचबरोबर भविष्यात जे काही लेक्चर होणार आहे त्याची PDF मिळेल. नेक्स्ट टॉपिक कोणता घ्यायचा हे तुम्हाला सांगा. आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज जॉईन करून ठेवा. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं या लेक्चरविषयी म्हणणं मांडायला विसरू नका. नेक्स्ट टॉपिक कोणता घ्यायचा ते सुद्धा सांगा. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.